इगतपुरीत अवैध कॉल सेंटरवर नाशिक ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई। इगतपुरी येथील मीनाताई ठाकरे संकुलात अवैध कर्ज वसुली करणाऱ्या कॉल सेंटरवर नाशिक ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। या कारवाईत तब्बल 24,32,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 2 मुख्य आरोपींना अटक करण्यात आली आहे। गोपनीय माहितीच्या आधारे 15 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजता पोलिसांनी छापा टाकला। तपासात समोर आलं की या कॉल सेंटरमधून क्रेडिट कार्ड, गृहकर्ज आणि इतर कर्जांच्या खातेदारांना, त्यांच्या नातेवाईकांना व परिचितांना बनावट बँक अधिकाऱ्यांच्या नावे धमकीचे फोन करून बेकायदेशीरपणे वसुली सुरू होती। या कारवाईत नरेंद्र शशिकांत भोंडवे इगतपुरी, पारस संजय भिसे घाटकोपर मुंबई यांना अटक करण्यात आली असून त्यांना 19 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे। कॉल सेंटरमधून कॉम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईल फोन व सिम कार्ड असा सुमारे 24,32,000चा मुद्देमाल हस्तगत झालाय। तपासात 40 ते 50 कर्मचारी बेकायदेशीररित्या काम करत असल्याचं आणि कर्ज खातेदारांचा वैयक्तिक डाटा संकलित केल्याचंही स्पष्ट केलंय। या कॉल सेंटरला स्थानिक प्रशासनाचा परवाना नव्हता, तसेच RBL, HDB फायनान्स, ग्रो फायनान्स आदी कंपन्यांच्या नावाखाली कर्ज वसुली सुरू असल्याचं निष्पन्न झालंय। ही कारवाई नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक सारिका हिराव, सायबर पोलीस स्टेशनचे निरीक्षक नागेश मोहिते आणि स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक रवींद्र मगर यांच्या पथकानं केली आहे।